पाणी भरपूर आलं तर आपले प्रश्न सुटू शकतात आणि त्यामुळे विशेषतः 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले जे 5 जिल्हे आहेत, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, 6 जिल्हे, या 6 जिल्ह्यामध्ये विशेषतः जलसंवर्धनाचे अनेक कार्यक्रम घेणं सुरू आहे आणि विशेषतः यात ॲस्परंट जिल्हे म्हणजे जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले 120 जिल्हे देशातले आहेत, त्यामध्ये वाशिम आणि गडचिरोली आहे. आणि त्यामुळे आता एक चांगली योजना झाली आहे की जर आपण पाण्याचं जलसंवर्धन केलं तर पाणी आपोआप आपल्याला वरती येतं. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची जी जिओलॉजी आहे ती पण आपल्याला अतिशय अनुकूल आहे. कारण जे रॉक्स आहेत त्यामध्ये काही पाणी पिणारे आहे आणि काही पाणी न पिणारे आहे. जिओलॉजी, जिओमॉर्फोलॉजी, मिनरोलॉजी आणि क्रिस्टलोग्राफी हे 4 प्रकार आहेत. आणि जे 10 रॉक्स आहेत त्याचं वर्गीकरण मोहास स्केल ऑफ हार्डनेस म्हणून एका त्याच्यात झालं आहे. टाल, जिप्सम, कॅल्साइट, ॲपेटाइट, ऑर्थोक्लेट्स, क्वार्ट्स, कोरंडम, डायमंड. तर डायमंड हे हार्डेस्ट मटेरियल आहे. आणि महाराष्ट्रामध्ये स्थिती अशी आहे की आपण हा जो रॉक आहे हा खनन केल्यानंतर पाणी पिणारा रॉक जर लागला आणि आपण जर पाणी अडवलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी अडवू शकतो.